Good morning, students. So this is second lecture we are recording for the same topic, that is question number 17 from the exercise 2.2. So from the exercise 2.2, last question is question number 17. We have completed first 7 sub questions. We have completed first 7 sub questions from the question number 17. Now it's time to take the next question, that is question number 8. Sub question number 8 from the question number 17. Remember that question number 17, all questions are of the true that. सर्वचे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते ट्रू दॅटचे क्वेश्चन नंबर 17 चे 7 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. 8 क्वेश्चन पासून आपण या लेक्चर मध्ये स्टार्ट करतो. सो फर्स्ट क्वेश्चन इज tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta. सो लास्ट व्हिडिओच्या कमेंट मध्ये काही स्टुडंट्सने मला विचारलं होतं की सर स्टेप्स कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा हे कसं ओळखायचं. सो फर्स्ट थिंग यू मस्ट रिमेंबर दैट देयर इज नो सच अ टेक्निक और नो सच रूल्स that indicates that which formula is used here. सो कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा याच्यासाठी असा काही फिक्स रूल नाही. सो ते सर्वचे सर्व डिपेंड्स करतं एक्सपिरियन्सवर. कशावरती डिपेंड्स करतं तर एक्सपिरियन्सवरती. तुम्ही जेव्हा मल्टिपल एक्झाम्पल्स सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक समजायला लागेल का कोणत्या एक्झाम्पल मध्ये कोणता फॉर्म्युला यूज केला पाहिजे, कुठे कोणती प्रोसेस फॉलो केली पाहिजे. त्याच्यासाठी असे फिक्स तर रूल नाहीये. टेक्निक्स जेव्हा आपण मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा त्या टेक्निक्स आपल्याला माहित होतात आणि मग आपण हे ट्रायल आणि एरर मेथडनेच करावं लागतं मॅक्सिमम. सो असं नाही की एक एक्झाम्पल हे एकाच मेथडने सॉल्व्ह होईल, मल्टिपल मेथड्सने सेम एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतो. सो जसे त्याच्या थिंकिंगवरती डिपेंड असतं आणि ती थिंकिंग इम्प्रूव्ह होण्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढी मॅक्सिमम एक्झाम्पलची प्रॅक्टिस कराल तुमची थिंकिंग लेवल डेव्हलप होईल आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. सो काही टेक्निक्स असतात ज्या पर्टिक्युलर एक्झाम्पल्सला ऍप्लिकेबल असतात. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, सपोज डिनॉमिनेटरमध्ये पर्टिक्युलरली डिनॉमिनेटरमध्ये सपोज सेक थिटा प्लस 1 किंवा सेक थिटा मायनस 1 किंवा 1 प्लस सेक थिटा 1 मायनस सेक थिटा या टाइपच्या टर्म्स असतील. आता इथे सेक लिहिला आहे, सेम सेक जे सेक साठी ऍप्लिकेबल आहे ते कोसेक साठी पण ऍप्लिकेबल आहे. सपोज डिनॉमिनेटरला कोसेक थिटा प्लस 1 किंवा कोसेक थिटा मायनस 1 प्लस कोसेक थिटा 1 मायनस कोसेक थिटा या टाइपच्या जर टर्म्स असतील डिनॉमिनेटर मध्ये पर्टिक्युलरली, तर आपण त्या ठिकाणी रॅशनलायझेशन यूज करू शकतो. We can use the method of rationalization. So by using rationalization these examples can be simplified. Because rationalization is का? Because here sec or cosec is independent, that is there is no sec square or no cosec square. तिथे सेकचा किंवा कोसेकचा स्क्वेअर नाहीये. पहिली गोष्ट सेक आणि कोसेकचा स्क्वेअर नाहीये. आपले जे काही फॉर्म्युले आहेत ते टोटली स्क्वेअर वरती डिपेंड आहे. सेक स्क्वेअर कोसेक स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युलेज कोणते आहेत आपले 1 प्लस साइन स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 प्लस कोसेक स्क्वेअर हे फॉर्म्युलेज आहेत. सर्व फॉर्म्युलेज मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्क्वेअर आहे. आणि मग जर टर्म्स असतील ज्यांच्यामध्ये स्क्वेअर नाहीये अशा टर्म्स असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन असतो रॅशनलायझेशन. सो क्वेश्चन नंबर 8 मध्ये सुद्धा याच टाइपची टेक्निक आपल्याला यूज करायची. सो ही एक ॲज अ टेक्निक म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर डिनॉमिनेटरला सेक आणि कोसेकची टर्म असेल विदाउट स्क्वेअर देन वी कॅन यूज द रॅशनलायझेशन. तर आपण रॅशनलायझेशन यूज करू शकतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. सो लेट्स सॉल्व्ह दिस एक्झाम्पल. tan theta upon sec theta minus 1 is equal to प्रूव्ह करायचं आपल्याला sec theta plus 1 upon tan theta. Take the left hand side first. Tan theta upon sec theta minus 1. So tan theta upon sec theta minus 1. This is the left hand side. Rationalization करायचं म्हणजे काय करायचं? Rationalization is what? Rationalization means multiplying and dividing the given term by conjugate of denominator.
डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने दिलेल्या टर्मला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. कॉन्जुगेट, आता याचा कॉन्जुगेट काय? इट इज sec theta minus 1, सो इट्स कॉन्जुगेट इज sec theta plus 1. याचा कॉन्जुगेट काय येतं? sec theta plus 1. म्हणजे याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. सो sec theta plus 1 ने मल्टिप्लाय पण करायचं, sec theta plus 1 ने डिवाइड पण करायचं. ओके, सो न्यूमरेटरच्या टर्म्स मल्टिप्लाय करून घेऊ. tan theta into bracket sec theta plus 1 divided by sec theta minus 1 in one bracket sec theta plus 1 in second bracket. Tan theta into bracket sec theta plus 1 divided by sec theta minus 1 sec theta plus 1. So numerator as it is, numerator as it is, tan theta into bracket sec theta plus 1 divided by, आता एका ब्रॅकेट मध्ये sec theta minus 1, एका ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन आहे, एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन. In one bracket there is a subtraction, that is a minus b and a plus b. So काय असतं याचं एक्सपान्शन किंवा आपण याला कॉम्प्रेशन म्हणतो. So a minus b, a plus b is equal to a square minus b square. First term square minus second term square. So in denominator we can use this. So sec is the first term, sec square theta minus 1 is the second term, 1 square. So इथे काय sec square minus 1 square. So next numerator is as it is, keep the numerator as it is, tan theta into bracket sec theta plus 1 divided by denominator मध्ये काय sec square theta minus 1 square is 1, sec square theta minus 1 square is 1. Now हा फॉर्म्युला मी रफ करतो, गरज असेल तर तुम्ही नोट डाउन करा जरा. सो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला इज 1 plus tan square theta is equal to sec square theta. Shift this 1 to opposite side. 1 ला काय करायचं? opposite side ला शिफ्ट करायचं. So tan square theta is equal to sec square theta minus 1. So put sec square theta minus 1 is equal to tan square theta. Numerator as it is, tan theta sec theta plus 1. In denominator put sec square theta minus 1 is equal to tan square theta. So put tan square theta. Tan theta आणि tan square theta मधला एक tan theta cancel. So what remains? What remains? Numerator मध्ये शिल्लक राहतो sec theta plus 1 and denominator मध्ये एक tan theta. And this is nothing but our RHS. This is our right hand side. Hence, pause the video and note it down. So next example, आता मी रफ करतो. This is example number 8. Next is example number 9. Example number 9 is exactly similar to example number 8. Example number 9 example 8 ला similar आहे. So example number 9 is cot theta upon cosec theta minus 1 is equal to cosec theta plus 1 upon cot theta. Cot theta upon cosec minus 1 equal to cosec plus 1 upon cot theta. Same example आहे, same left hand side is LHS, left hand side is equal to cot theta upon cosec theta minus 1 is equal to cot theta upon cosec theta minus 1. Rationalization. Take the conjugate of denominator. इथे cosec theta minus 1 आहे, म्हणजे conjugate काय असला पाहिजे? conjugate असला पाहिजे cosec theta plus 1. So conjugate ने म्हणजे cosec theta plus 1 ने मल्टिप्लाय पण करायचं आणि cosec theta plus 1 ने डिवाइड पण करायचं. So is equal to cot theta into this. Numerators मल्टिप्लाय करून घ्यायचे cosec theta plus 1, denominators पण मल्टिप्लाय करून घ्यायचे cosec theta minus 1 in one bracket, cosec theta plus 1 in second bracket. So numerator, keep numerator as it is, cot theta upon cosec theta plus 1 divided
एका ब्रॅकेटमध्ये दोघांची मायनस आहे, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची प्लस. सो वी कॅन यूज फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो cosec स्क्वेअर थीटा मायनस 1 स्क्वेअर. अगेन सेम मेथड, cot थीटा into bracket cosec theta plus 1 divided by cosec square theta minus 1. Now cosec square 1 square is 1. Same 1 plus cot square theta is equal to also cosec square theta. 1 is shifted to right hand side. So cot square theta is equal to cosec square theta minus 1. सो कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या ठिकाणी काय पुट करायचं, कॉट स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या ठिकाणी पुट करायचा कॉट स्क्वेअर थीटा. न्यूमरेटर ॲज इट इज कॉट थीटा इनटू ब्रॅकेट कोसेक थीटा प्लस 1. सो कॉट थीटा आणि कॉट स्क्वेअर मधला एक कॉट थीटा कॅन्सल. सो इज इक्वल टू न्यूमरेटरला असतो cosec theta plus 1 divided by एक cot theta cancel झाला म्हणजे एक cot theta होतो. cot theta which is our right hand side. Hence, so pause the video and note it down. Pause the video and note it down. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. आता ऑलरेडी मी एक्झाम्पल लिहून ठेवलेलं आहे. So sec a plus cos a in one bracket, sec a minus cos a in another bracket is equal to prove करायचं आपल्याला tan square a plus sin square a. So sec a plus cos a, sec a minus cos a, same terms are there. In one bracket there is addition and in one bracket there is subtraction. एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन. a plus b, a minus b. Same formula we can use here. So it becomes sec square a minus cosec square a. Now sec is inverse of what? कोणाचा इन्व्हर्स आहे sec? Sec is inverse of cos. Sec a is equal to 1 upon cos a. Sec is the inverse of cos. So sec is 1 upon cos. So 1 upon sec square is 1 upon cos square a. 1 upon sec square is equal to 1 upon cos square a minus cos square a as it is. So next cross multiply it. 1 minus cos square a into cos square a. Cos square a into cos square a becomes cos raised to 4a. Denominator is cos square a. So now next step is very important. आता इथे रिप्रेझेंटेशन बघा कसं आहे. 1 can be represented as 1 square minus cos raised to 4 can be represented as cos square a raised to 2, means cos square a चा square, denominator as it is cos square a. Again use the same formula, that is a square minus b square. Use the formula of a square minus b square. So in one bracket there is addition 1 plus cos square a. इथे a म्हणजे काय तर 1 आहे, b म्हणजे काय तर cos square आहे. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, तर एका ब्रॅकेटमध्ये दोघांची प्लस 1 प्लस cos स्क्वेअर आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन 1 मायनस cos स्क्वेअर a. डिनॉमिनेटर ॲज इट इज cos स्क्वेअर a. नाउ 1 प्लस cos स्क्वेअर a ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर a? 1 minus cos square is what? 1 minus cos square a is sin square a. 1 minus cos square म्हणजे sin square असतो, divided by cos square a. Now multiply these two brackets. Sin square a into 1, sin square a into 1, sin square a plus cos square a into sin square a, cos square a into sin square a divided by cos square a divided by cos square a. आता काय करायचं, न्यूमरेटर मध्ये टू टर्म्स, इन न्यूमरेटर देयर आर टू टर्म्स, सो स्प्लिट द डिनॉमिनेटर बिटवीन दीज टू टर्म्स. ह्या दोन टर्म्स मध्ये हा डिनॉमिनेटर काय करायचा, स्प्लिट करून टाकायचा, सेपरेट करून टाकायचा. सो sin square a divided by this cos square a plus
cos square a into sin square a divided by cos square a. Denominator is splitted between these two. Now sin upon cos. Sin upon cos काय असतो बरं सांगा बरं. Sin upon cos is what? Sin upon cos is tan. So sin upon cos is tan. So sin square upon cos square काय व्हायला पाहिजे? Tan square. Tan square a plus cos square a cancel. So what remains? Remains only sin square a. Tan square a plus sin square a, and this is our RHS. Hence prove. ही काय आपली तर राईट हँड साइड आहे RHS आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह. हेन्स प्रूव्ह. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, आय एम नॉट गोइंग टू स्टॉप इट. सो आपण याला नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 10. सो तुम्ही नोट डाऊन केलं असेल. झूम करतो. So next is example number 11. Example number 11 is very interesting. 1 plus 3 cosec square theta into cot square theta. 1 plus 3 cosec square into cot square theta plus cot raised to 6 theta is equal to cosec raised to 6 theta. So example solve करण्याच्या अगोदर एक फॉर्म्युला आहे. सो प्रत्येकाला हा फॉर्म्युला माहीत असलाच पाहिजे. सो फॉर्म्युला इज a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला इज a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ a प्लस बी ब्रॅकेट क्यूब? इज a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. हा झाला प्लससाठी. नाव फॉर ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. फर्स्ट टर्म इज प्लस, सेकंड टर्म इज मायनस, थर्ड टर्म इज प्लस अँड लास्ट टर्म इज मायनस. सॉरी, लास्ट टर्म इज बी क्यूब. सो ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. हे फॉर्म्युलेज बहुतेकांना माहीत असतील, ज्यांना माहीत नसणार आहे त्यांनी माहीत करून घ्या. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड अनदर फॉर्म्युला विच इज द ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ट्रिग्नोमेट्रीचा थर्ड फॉर्म्युला. 1 इज शिफ्टेड टू अपोजिट साइड, देन कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec square theta minus 1. So this is the formula from the trigonometry जो आत्ताच आपण शिकलेलो आहे याच लेसन मध्ये. So these are the two formulas we are going to use in this example. So take the left hand side. 1 plus 3 cosec square theta into cot square theta plus cot raised to 6 theta. Now next step. 1 plus 3 cosec square theta into cot square theta plus cot raised to 6 ला कसं एक्सप्लेन करायचं बघा. cot raised to 6 can be explained as cot square theta ब्रॅकेटचा क्यूब. cot square theta चा क्यूब का बरं घेतला? बिकॉज आपल्याकडे जेवढे काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत ते सर्व स्क्वेअरलाच ॲप्लिकेबल आहे. कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर स्क्वेअरलाच ॲप्लिकेबल आहे, क्यूबला थोडीच ॲप्लिकेबल आहे. क्यूबचा आपल्याकडे फॉर्म्युलाच नाही, रेस्ट टू 6चा तर आपल्याकडे फॉर्म्युलाच नाही, विषयच नाही. सो दॅट्स वाय वी हॅव कन्वर्टेड कॉट रेस्ट टू 6 इंटू कॉट स्क्वेअर ब्रॅकेट रेस्ट टू 3 बिकॉज वी हॅव अ फॉर्म्युला ऑफ कॉट स्क्वेअर थिटा. नाउ check the right hand side. Right hand side contain cosec square. Right hand side contain cosec raised to 6 means right hand side contain cosec. So we have to convert all the cots into cosec. राईट हँड साईडला कोसेक आहे म्हणजे इथे जेवढे काही कॉट आपल्याला दिलेले आहेत ते सर्वचे सर्व कॉट आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आहेत? कोसेकमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. 1 प्लस 3 कोसेक तर कोसेकच राहून देऊ. आता इथे कॉट स्क्वेअर थिटा आहे, इथे फॉर्म्युला शोधून ठेवला आपण कॉट स्क्वेअरचा. काय तो? कोसेक स्क्वेअर थिटा -1 प्लस कॉट स्क्वेअरचा फॉर्म्युला
कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ब्रॅकेट क्यूब. नाऊ 1 ॲज इट इज 1 प्लस, आता हा 3 कोसेक स्क्वेअर थिटाने ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बिकम्स 3 कोसेक रेस टू 4 थिटा. 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1 बिकम्स 3 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस, आता ब्रॅकेट एक्सपान्शन युजिंग दिस फॉर्म्युला. ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचं. फर्स्ट टर्मचा काय क्यूब आहे, फर्स्ट टर्म काय कोसेक स्क्वेअर थिटा आहे. सो कोसेक स्क्वेअर थिटाचा क्यूब. सेकंड टर्म इज मायनस 3. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे. सो कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म. थर्ड टर्म प्लस आहे 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर, आणि लास्ट टर्म मात्र मायनस आहे निगेटिव्ह बीचा क्यूब. बी म्हणजे सेकंड टर्म, बीचा क्यूब आहे, इथे बीचा क्यूब आहे, इथे सेकंड टर्म काय तर 1 आहे. सो 1चा क्यूब. सिम्प्लिफाय करून लिहायचे. फर्स्ट टर्म इज 1 प्लस 3 कोसेक रेस टू 4 थिटा मायनस 3 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअरचा क्यूब. स्क्वेअरचा क्यूबमध्ये हे मल्टिप्लाय होत असतं, जिथे आपण इथे मॉडिफाय करून घेतलं होतं तसंच रिव्हर्स मॉडिफिकेशन. सो हे काय होईल, कोसेक 2 3 जा होतो 6 थिटा. नेक्स्ट टर्म निगेटिव्ह आहे मायनस 3. इथे पण स्क्वेअर, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं असं. सो 2 2 जा 4 3 कोसेक रेस टू 4 थिटा प्लस 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1चा स्क्वेअर तर 1च असतो, आणि 1ने मल्टिप्लाय केल्यावर टर्मवरती काही फरक पडत नाही. मायनस 1 क्यूब इज 1. सो चेक, ही पूर्ण एकच टर्म आहे. जरी 3 लाईन्समध्ये लिहिलेली असेल तरी टर्म्स मात्र एकच आहे. तो याच्यामध्ये टर्म्स चेक करा. इथं 1 आहे, लास्टला काय -1. 1 and -1 गेट्स कॅन्सल. नेक्स्ट 3 कोसेक रेस टू 4 थिटा, आणि इथे -3 कोसेक रेस टू 4 थिटा. 3 कोसेक रेस टू 4 थिटा -3 प्लस मायनस आहे, टर्म्स तर सेम आहे. सो गेट्स कॅन्सल. नाऊ -3 कोसेक स्क्वेअर थिटा आणि +3 कोसेक स्क्वेअर थिटा सेम टर्म आहे, कॅन्सल. सो जवळपास सर्वच टर्म कॅन्सल झालेत, एकच टर्म उरते, आणि ती टर्म काय तर कोसेक रेस टू 6 थिटा इज इक्वल टू उरतोय कोसेक रेस टू 6 थिटा, अँड विच इज अवर RHS. हेन्स प्रूव्ह. हेच आपल्याला काय करायचं होतं तर प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. याचाही एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो मी कॅमेरा थोडासा ॲडजस्ट करतो जेणेकरून तुम्हाला बॉटम साईड पण दिसेल. ओके. Example number 12. So students, example number 12 is the last example from the exercise. म्हणजे या एक्सरसाइजचे लास्ट एक्झाम्पल, चॅप्टरचंही लास्ट एक्झाम्पल. बट ज्या स्टुडंट्सला काही कारणामुळे आपले जे लाईव्ह लेक्चर होते गुगल मीटचे लेक्चर्स अटेंड करता आलेले नाही आहे, त्यांचा अगोदरचा पोर्शन म्हणजे एक्सरसाइज 2.2चे पहिले क्वेश्चन नंबर 17 सोडून उरलेले जेवढे क्वेश्चन आहेत 16 क्वेश्चन्स तेवढे पेंडिंग आहेत. तर त्याचे आपण व्हिडिओ लेक्चर्स बनवणार आहे. आजचं जसं लेक्चर आहे त्या पद्धतीचे त्याचे यूट्यूब लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स बनवणार आहे, आणि तेही लेक्चर्स येत्या काही दिवसामध्ये अपलोड होतील. म्हणजे ज्यांचा मागचा पोर्शन मिस झालेला असेल, जे लाईव्ह लेक्चर्स अटेंड करू शकले नाही गुगल मीटचे, त्यांच्यासाठी ते लेक्चर्स पुन्हा एकदा रेकॉर्ड केले जाणार आहे आणि अपलोड केले जाणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. तुमच्या कोणत्याही स्टुडंटचा एज्युकेशनल लॉस होणार नाही याचा 100% आपण केअर घेऊ. सो त्याचेही लेक्चर्स बनवून लवकरच अपलोड होतील. आणि जे स्टुडंट्स आता हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या खाली तुमची अटेंडन्स द्या. अटेंडन्स इज कंपल्सरी. सो अटेंडन्सवरूनच आम्हाला समजणार आहे की कोणत्या स्टुडंट्सने व्हिडिओ बघितला आहे आणि कोणी नाही बघितला आहे. ज्याची अटेंडन्स असेल तो स्टुडंट प्रेझेंट कन्सिडर होईल, अदरवाईज स्टुडंट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ अब्सेंट. सो अटेंडन्स मस्ट आहे. आता एक्झाम्पलकडे येऊ. दिस इज इम्पॉर्टंट एक्झाम्पल. इम्पॉर्टंट तर आहेच, बट इम्पॉर्टंटपेक्षा महत्त्वाचं दिस इज अ डिफरंट एक्झाम्पल.
आत्तापर्यंत आपण जेवढे सॉल्व केलेत 11 एक्झाम्पल सॉल्व केले, LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह केलं. इथे पहिली गोष्ट LHS इज इक्वल टू RHS घ्यायचंच नाही आहे. सेकंड थिंग, इथे आपल्याला एक नवीन रूल अप्लाय करायचा आहे. त्या रूलचं नाव आहे कंपोनेंडो अँड काय असतो, डिव्हिडेंडो. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहेत. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो काय सांगतो, इफ A अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. ए अपॉन बी काय ते एक रेशो आहे, सी अपॉन डी हा दुसरा रेशो आहे, दोन्ही रेशो एकमेकाच्या काय इक्वल आहेत. देन ए मायनस बी न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन ए प्लस बी इज इक्वल टू असतं सी मायनस डी अपॉन सी प्लस डी. कंपोनेंडो डिव्हिडेंडो तुमचं झालेलं असतं, बऱ्यापैकी झालेलं असतं. सो खूप साऱ्या स्टुडंटला माहिती आहे. बाकीच्यांना प्रश्न पडेल, यार हे तर कुठे होतं आणि असं कसं होऊ शकतं. सो ए अपॉन बी कुठे, सी अपॉन डी कुठे, ए मायनस बी अपॉन ए प्लस बी, सी मायनस डी अपॉन सी प्लस डी कसं काय होऊ शकतं. सो हे होतं. मी याचं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. 3/4 इज द रेशो, 3/4 याच्या इक्वल रेशो कोणता आहेत, याच्या इक्वल रेशो आहे 6/8. 2 ने डिवाइड करा, इथे काय होईल 2 3 जा आणि 2 4 जा, 3/4. 6/4 आणि 6/8, 3/4 आणि 6/8 हे दोन्ही रेशो काय ते इक्वल रेशो आहेत. अप्लाय करा, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. काय आन्सर येतं बघा, 3 - 4 -1 अपॉन 7 इज इक्वल टू -2/14. -2/14 सॉल्व दिस, 2 7 जा, सो -1/7. याचा आन्सर -1/7 येतं, याचाही -1/7 येतं. म्हणजे हे दोघं काय ते इक्वल आहे. सो हाच कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडोचा रूल आहे. एवढा एकच रूल आहे कंपोनेंडो डिव्हिडेंडोमध्ये असं नाही, भरपूर रूल्स आहेत. त्याच्यापैकी आपल्याला इथे जो अप्लाय करायचा तोच रूल मी इथे लिहिला आहे. सो अगेन नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द एक्झाम्पल. इथे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड नाही आहे, म्हणजे इथूनच एक्झाम्पल स्टार्ट होतोय. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतो सेक स्क्वेअर थिटा. 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू असतो सेक स्क्वेअर. एकदा मी चेक करतो व्हिडिओ क्लिअर सुरू आहे की नाही. सो 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर, एव्हरीथिंग इज फाईन. सो tan स्क्वेअर तिकडे शिफ्ट करायचं, म्हणजे हे काय होईल सेक स्क्वेअर थिटा मायनस हा tan स्क्वेअर तिकडे गेल्यावर मायनस होणार आहे, tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेम प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तोच फॉर्म्युला येतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एका ब्रॅकेटमध्ये दोघांची प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची मायनस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 1. सो एका ब्रॅकेटमध्ये प्लस एका ब्रॅकेटमध्ये मायनस. मायनसची टर्म आपण इथेच ठेवू, प्लसची तिकडे शिफ्ट करून टाकू. सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 1/1 सेक थिटा प्लस टॅन थिटा. मायनसची टर्म इथेच ठेवली, प्लसची टर्म तिकडे शिफ्ट केली. सो सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता याला डिनॉमिनेटर नाही आहे, डिनॉमिनेटर याचं डिनॉमिनेटर काहीच नसेल तर काय असतो, इफ देर इज नथिंग इन डिनॉमिनेटर अँड व्हॉट इज द डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर इज 1. डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही म्हणजे 1 असतो. इज इक्वल टू 1/sec थिटा प्लस टॅन थिटा. सो दीज आर द टू रेशोज. जसा A/B इक्वल टू C/D आहे तसा हा फर्स्ट रेशो आणि हा सेकंड रेशो. सो अप्लाइंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. सो अप्लाय करायचं, सेक थिटा मायनस टॅन थिटा -1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा, सॉरी सेक थिटा मायनस टॅन थिटा. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस 1 इज इक्वल टू C मायनस डी. इथे C1 आहे, सो 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा. नाउ
next step is very important. Take negative sign common. निगेटिव्ह साईन मायनस साईन कॉमन फ्रॉम द न्यूमरेटर. ह्या न्यूमरेटरमधून मायनस साईन कॉमन घ्यायचं. सो मायनस साईन, व्हेन वी टेक द मायनस साईन कॉमन फ्रॉम एनी ब्रॅकेट, देन रिमेंबर निगेटिव्ह टर्म्स बिकम्स पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह टर्म्स बिकम्स निगेटिव्ह. जेव्हा आपण मायनस साईन कॉमन घेतो, निगेटिव्ह टर्म पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह टर्म निगेटिव्ह होते. सो ह्या ब्रॅकेटमधून मायनस साईन कॉमन घेतला आपण, ह्या ब्रॅकेटमधून मायनस साईन कॉमन घेतला. सो काय होईल, हा ब्रॅकेट ऑलरेडी सेक थिटा मायनस टॅन थिटाचा ब्रॅकेट काय पॉझिटिव्ह, इथे काहीच नाही म्हणजे पॉझिटिव्ह, तो ब्रॅकेट होऊन जाईल निगेटिव्ह. सेक थिटा मायनस टॅन थिटा, हा ब्रॅकेट इथे प्लस आहे मायनस झाला, हा वन मायनस आहे तर तो काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. डिनॉमिनेटरमध्ये नाही कॉमन घ्यायचा, फक्त न्यूमरेटरमधूनच घ्यायचा. डिनॉमिनेटर कीप ॲज इट इज. सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस वन इज इक्वल टू, इथे पण न्यूमरेटरमधून मायनस साईन कॉमन घ्यायचं. सो हा वन प्लस आहे तो मायनस होऊन जाईल, आणि हा ब्रॅकेट मायनस आहे तर हा ब्रॅकेट प्लस होऊन जाईल. सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे, ब्रॅकेट पूर्ण केला आहे फक्त. डिनॉमिनेटर ॲज इट इज, वन प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता फक्त इकडे मायनस साईन कॉमन घेतला आहे आणि इकडे पण मायनस साईन कॉमन घेतला आहे. सो दोन्ही बाजूचं मायनस मायनस साईन काय होऊन जाणार आहे, कॅन्सल होणार आहे. दोन वेळा मायनस साईन आलं तर मायनस मायनस प्लस होतं. सो दिस मायनस साईन गेट्स कॅन्सल. नाऊ ब्रॅकेटच्या आतमध्ये काय, प्लस वन अगोदर लिहिला, प्लस होता वन आहे अगोदर लिहिला, हा ब्रॅकेट मायनस आहे नंतर लिहिला. सेक थिटा मायनस टॅन थिटा, वी हॅव जस्ट चेंज द सिक्वेन्स. वन अगोदर घेतला आणि हा मायनसचा ब्रॅकेट नंतर घेतला. डिनॉमिनेटरमध्ये पण तेच, हा प्लस वन आहे अगोदर घेतला, हा ब्रॅकेट इथे प्लसच आहे, प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा. सो वी हॅव जस्ट चेंज द सिक्वेन्स. राईट हँड साईडलाही तेच करायचं आहे, हा ब्रॅकेट अगोदर घ्यायचा. सेक थिटा प्लस टॅन थिटा, दिस मायनस वन इज शिफ्टेड सेकंड. इथे हा ब्रॅकेट अगोदर, सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस वन. नेक्स्ट स्टेप, लास्ट स्टेप, फक्त ब्रॅकेट्स ओपन करून टाकायचे, ब्रॅकेट्स ओपन करून टाकायचे. सो वन मायनस साईन आहे, ब्रॅकेटच्या आतमधले साईन चेंज होतील. वन मायनस सेक थिटा, मायनस मायनस बिकम्स प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय वन. इथे प्लसच आहे, प्लस असल्यावर ब्रॅकेटच्या आतले साईन चेंज होत नाही. वन प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू, राईट हँड साईडमध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस वन अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस वन. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. इथे काही लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड नाही आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स वी हॅव प्रूव्ह दिस. सो लास्ट एक्झाम्पल केअरफुली बघा, नाही समजलं तर व्हिडिओ 2-3 वेळा रिव्हर्स घेऊन बघा, बट इट इज इम्पॉर्टंट. सो तुम्हाला वेळ देतो मी, एकदा स्क्रीनशॉट घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या. आय थिंक पूर्ण एक्झाम्पल कवर होतं आहे, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. अँड क्लिअरिटी इज व्हेरी व्हेरी गुड. लाईव्ह लेक्चरच्या कम्पॅरेटिव्हली रेकॉर्डेड लेक्चरमध्ये क्लिअरिटी चांगलीच असते, नो प्रॉब्लेम. सो थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. आत्तापर्यंत ज्यांनी लेक्चर वॉच केलं आहे लास्टपर्यंत, सो थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. ओके.